कधी कधी जीवनाच्या कठीण परिस्थितीतून आपण असं काही निघून जातो जसं काही कोणीतरी आपल्याला साथ देत आहे. काहीतरी अदृश्य शक्ती आहे जी आपल्या पाठीशी उभी आहे आणि त्याच अदृश्य शक्तीला परमात्मा म्हणतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा ही दुनिया तुमचा साथ सोडून देते तेव्हा तो ईश्वर तुमचा हात पकडतो. म्हणून माणसावरचा विश्वास कमी झालेला चालेल, पण देवावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. प्रत्येकाच्या जीवनात असा एक व्यक्ती असतो ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न करता. स्वतः त्याच्यासाठी परफेक्ट बनवण्यासाठी खूप प्रयत्न करता. तुम्ही त्याच्यासाठी कितीही परफेक्ट का ना बना, पण तरीही तो तुमच्यात काही ना काही कमी शोधूनच काढतो. म्हणून तुम्ही जसे आहात तसेच राहा. जर समोरच्याला तुम्ही आवडत असाल तर त्याला तुमच्या परफेक्ट असण्याची किंवा नसण्याची काहीच फरक पडत नाही. एक गोष्ट कधीच विसरू नका, ज्या व्यक्तीने तुम्हाला वाईट समजलंच आहे त्याच्यासमोर चांगलं बनण्याचा कधीच प्रयत्न करू नका. तुमची वाईट वेळ शांततेने निघून जाऊ द्या, नाहीतर तुमचा मजाक बनवून ठेवतील लोक. माहित नाही आपण कितीतरी गोष्टी सोबत घेऊन जाणार आहोत. लोक खोटं बोलतात की आपण खाली हात आलो आणि खाली हातच जाणार आहोत. आपला श्वास थांबणंच मरण नसते. तो प्रत्येक व्यक्ती मेलेला असतो जो बरोबरला बरोबर आणि चुकीच्याला चुकीचा म्हणतो. जास्त पैसा कमावण्यासाठी तुमच्या काम करण्याचा वेग नाही, तुमच्या काम करण्याची पद्धत बदलवा. रागात जो सोडून जातो तो वापस येऊ शकतो, परंतु जो हसत हसत सोडून गेला तो कधीच वापस येणार नाही. जेव्हा तुमचा वेळ खराब असतो तेव्हा लोक तुमच्या गुणांवर पण संशय घेऊ लागतात. कोणासोबत जास्त वेळ राहिल्याने आपण त्याच्यासारखंच वागायला लागतो. म्हणून थोडं विचार करून लोकांसोबत वेळ घालवत जा. रागाच्या वेळी थांबायला शिका आणि तुमची चुकी असेल तर झुकायला शिका. कोणाला दुःखी पाहून जर तुम्हाला दुःख होत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस म्हणून कोणतीच चूक केली नाही. कोणाची इज्जत नसेल करायची तर नका करू, पण चार लोकात बसून कधीच कोणाची बेइज्जती करू नका. भीती वाटते आता त्या नात्याची, कारण की लोक इथे थोडंसं देऊन खूप काही घेऊन जातात. डोळ्यात गेलेला काही कचरा, पायात रुतलेला काटा आणि रुईत लपलेली आगीपेक्षाही जास्त भयानक असतो कोणाच्या मनात लपलेला कपट. स्वतःशीच चर्चा कराल तर जीवनातील सगळेच प्रश्न सॉल्व्ह होईल. जर दुसऱ्याशी चर्चा कराल तर तुमच्या जीवनात अजून जास्त प्रश्न उभे होईल. रुपया कितीही काना पडू द्या, पण तो एवढाही नाही पडत जेवढा माणूस रुपयासाठी पडतो. आजच्या जगात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. फक्त एक माणूसच आहे जो खूप सस्ता झाला आहे. चांगल्या व्यक्तीची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात आखरी निशाणी ही आहे की तो त्या व्यक्तीची पण इज्जत करतो ज्याच्याकडून त्याला कोणत्याच गोष्टीचा फायदा नसतो. वेळ तो तराजू आहे जो आपल्याला आपल्या वाईट वेळेत आपल्या माणसाचं वजन सांगते. स्वतःला असं बनवा की जिथे तुम्ही आहे तिथे तुमच्यावर सगळेच प्रेम करेल आणि जिथून तुम्ही जाल तिथे सगळेच तुमची आठवण करेल आणि जिथे तुम्ही पोचणार आहे तिथे सगळेच तुमची वाट पाहिल. प्रेमाचं तर माहीत नाही, पण राग लोक मनापासून करतात. ज्याच्या बोलण्यानेच आपल्याला चांगलं वाटते त्याची शांतता मारून टाकते. वाईट वाटेल असं खरं नक्की बोला, पण खरं वाटेल असं खोटं कधीच नका बोलू.
एका स्त्रीचं बालपण जपून ठेवते तोच पुरुष जो तिच्यावर खरं प्रेम करतो. प्रेमाचा एक दस्तूर असतो, जो हवा असतो तोच दूर असतो. काही लोकांना वर जाण्याची एवढी घाई असते की तो गरीब लोकांचा हात नाही तर मोठ्या लोकांचे पाय पकडायला तयार असतो. कोणाच्या एवढंही जवळ नका जाऊ की त्याला तुमचा दुरावा आवडायला लागेल. त्या चुका खूप त्रास देते ज्याची माफी मागण्याची वेळ निघून जाते. जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तो कोणाला आवडत नाही. त्याचा अर्थ असा आहे की तो आता जगाचा खरा चेहरा समजला आहे. फक्त एका चुकीची वाट आहे, मग लोक तुमच्या हजारो चांगल्या गुणांना विसरून जातील. अहंकारी व्यक्तीसाठी कधीच देव नसतो, ईर्ष्याळू व्यक्तीसाठी कधीच शेजारी नसतो आणि रागीट व्यक्तीचा कधीच मित्र नसतो. तुम्हाला आमचे थॉट कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.